परळी तालुक्यातील दोंडवाडी येथील एका ऊसतोड कामगाराचा गेल्या काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता। या प्रकरणी ऊसतोड मुकद्दम व अन्य आरोपींवर 302 भादेवीप्रमाणे परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला, मात्र अद्यापही या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आले नाही। या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 26 जानेवारी रोजी प्रशासनाची तिरडी बांधून तिरडी आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देऊन आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आज देशभरामध्ये 26 जानेवारीच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिवस साजरा होतो आहे, परंतु आज अतिशय खेदाची बाब आहे की देशामध्ये आज SC ST आणि OBCच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो। आज परळी तालुक्यातली दौंडवाडी या गावातली अशी घटना आहे जी माणुसकीला काळीमा फासणारी। एका ऊसतोड मजुराची हत्या केली जाते। आज हत्या केल्याच्या नंतर जेव्हा तो ऊसतोड मजूर दवाखान्यात असतो, पोलीस प्रशासन त्याची फिर्याद घ्यायला तयार नाही आणि जेव्हा पोलीस प्रशासनाच्या समोर डेड बॉडी ठेवली जाते तेव्हा थातूरमातूर 302चा गुन्हा लागू केला जातो। पण अनुसूचित जातीचा असताना सुद्धा त्यामध्ये अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट लागू केला जात नाही। अजूनही त्या आरोपींना अटक होत नाही। अजूनही पोलीस प्रशासनाकडून त्या व्यक्तीचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात कसल्याही प्रकारची ॲक्शन नाही। तिथल्या लोकांना धमक्या येत आहेत, त्यांना संरक्षण मिळालेलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी जर आज आंदोलन करण्याची वेळ येते आहे तर माझा प्रश्न आहे या व्यवस्थेला की आज प्रजेची सत्ता कुठे आहे? मग प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचा अर्थ तरी काय उरतो? आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर आरोपीला अटक नाही झाली, संरक्षण पोलिसांच्या मार्फत नाही मिळालं पीडित कुटुंबाला, आणि जर पीडित कुटुंबातील आणखी एखाद्या व्यक्तीची जर हत्या झाली तर याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणची पोलीस प्रशासन असेल असं या आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगतोय। आज या ठिकाणी भले कमी लोकांना आपण बोलवलेलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर पोलीस प्रशासनाकडून 4 दिवसाच्या आत जर आरोपीला तात्काळ अटक नाही झाली तर या ठिकाणी या कुटुंबियाच्या मार्फत आणि समाजाच्या मार्फत आंबेडकरी चळवळीच्या मार्फत या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या समोर आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी मी देतो आहे।